शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै 2025 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती। ती स्थगिती पुढे अंतिम निर्णय येईपर्यंत कायमच ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। प्रति हेक्टर 1122 रुपये प्रमाणे पूर्वीपासूनच पाणीपट्टी शेतकऱ्यांना आकारण्यात येत होती। त्यामध्ये 10 पट वाढ करून नव्याने आकारणी करण्यात आली होती। परंतु शासनाने जुलै 2025 पर्यंत पाणीपट्टी वाढ स्थगित केली। ती स्थगिती आता पुढेही कायम राहील अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत केली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील 4 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी वाटपाचे नियोजन या बैठकीत करण्यात येते। यानुसार बैठकीत विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली। ज्या प्रकारे पाण्याचं आरक्षण आहे त्यानुसार वाटप करण्यात येत असून सुदैवाने चांगल्या पावसामुळे शेतीला आणि पिण्यासाठी पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सांगली येथून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। या बैठकीला कोल्हापूर येथे कालवा सल्लागार समिती बैठकीत खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, आमदार राहुल आवाडे, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य अभियंता जलसंपदा ह.व्ही. गुणाले, कोल्हापूर अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे सांगली चंद्रशेखर पाठोळे यांच्यासह कोल्हापूर पाटबंधारे विभागातील सर्व कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार अरुण लाडही उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।